कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेळे येथे मामानेच 10 वर्षीय बाचीवर अत्याचार करून तिला संपवल्याची घटना घडली। बुधवारी बेपत्ता झालेल्या 10 वर्षांच्या चिमुकलीचा गुरुवारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली। नाराधम नातेवाईकानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं। पीडित मुलगी बिहारच्या मजूर दाम्पत्याची आहे। या प्रकरणी आरोपी दिनेश कुमार साह याला अटक करण्यात आली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की बिहारमधलं दाम्पत्य 3 वर्षांपासून शेळे येथे राहत आहे। बुधवारी सकाळी दाम्पत्य कामासाठी बाहेर गेलं तेव्हा पीडित मुलीच्या मामाकडे मुलांना सोपवून दाम्पत्य गेलं होतं। पण रात्री जेव्हा दाम्पत्य घरी परतलं तेव्हा मुलगी घरात नसल्याचं दिसलं। ज्याच्याकडे सोपवून गेले होते त्याने मुलगी न सांगता खेळायला गेल्याचं उत्तर दिलं। दिनेश कुमारने पीडितेच्या इतर भावंडांना नारळ खाळायला जात असल्याचं सांगून मोठ्या मुलीला घेऊन गेला होता। धक्कादायक बाब म्हणजे नरदमाने निर्जन स्थळी मुलीला नेत तिच्यावर अत्याचार केले। मुलीचा खून केल्यानंतर तो घरी येऊन रात्री कामासाठी गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आल्यावर जिचा खून केला तिचा शोध घेण्यासाठी तोच सर्वात पुढे होता। मुलीच्या डोक्यावर गंभीर वार झाला होता। त्याने गळा आवळून खून केला होता। लाथा आणि बुक्क्याने मारहाण केली। यात तिचा एक डोळाही बाहेर आला तर पाठीवर आणि हातावर मारहाणीचे व्रण होते। मुलीचा मृतदेह घरापासून 800 मीटर अंतरावर सापडला। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यात मुलीसोबत एक तरुण जात असल्याचं दिसलं। त्याने घातलेल्या कपड्यांवरून काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। पीडित मुलीच्या मृतदेहाची उत्तरनीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं। गळा आवळून आलेल्या लता बुक्क्यांनी मारहाण करून तिला संपवण्यात आल्याचं शवविच्छेदनात समोर आलं आहे।